नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी यामधील अंकगणिती श्रेणीचे उपयोजन या घटकावर जी आधारित पुस्तकातील सोडवलेली उदाहरणे आहेत त्यांचा अभ्यास करत आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 3 उदाहरणे अभ्यासलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक 4 जी उरलेली उदाहरणे आहेत म्हणजे 4, 5 आणि 6 यांचा अभ्यास करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता इथे प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे। आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका रेषेवर ए केंद्रबिंदू घेऊन 0.5 सेमी त्रिज्येचे P1 हे अर्धवर्तुळ काढले। ते ह्या रेषेला बी बिंदूत छेदते। आता बी केंद्रबिंदू घेऊन 1 सेंटीमीटर त्रिज्येचे P2 हे अर्धवर्तुळ रेषेच्या दुसऱ्या बाजूला काढले। आता पुन्हा ए केंद्र घेऊन 1.5 सेमी त्रिज्येचे अर्धवर्तुळ P3 काढले। अशा प्रकारे ए आणि बी केंद्र घेऊन अनुक्रमे 0.5, 0.5 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर अशा त्रिज्यांची अर्धवर्तुळे काढल्यामुळे एक वलयाकार आकृती तयार होते। तर अशा प्रकारे 13 अर्धवर्तुळांनी तयार झालेल्या वक्रांची एकूण लांबी किती असेल असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे। आता यामध्ये बघा त्यांनी पाया त्यासाठी आपल्याला 22/7 घ्यायला सांगितलेला आहे। आता इथे तुम्हाला दिसत असेल की ही एक रेष आहे, त्यावरती ए एक केंद्रबिंदू आहे किंवा ए केंद्रबिंदू आहे आणि बी हा एक दुसरा केंद्रबिंदू आहे। आता त्यामधनं त्यांनी काय केलेलं आहे 0.5, 1 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर अशी अर्धवर्तुळे इथे तुम्हाला काढलेली दिसत आहे। आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की ही अंकगणिती श्रेणी आहे। ती कशी तर 0.5 आणि 1 यामध्ये फरक कितीचा आहे 0.5चा। परत 1 आणि 1.5 मध्ये पण कितीचा फरक आहे 0.5चा। 1.5 मध्ये आणि 2 मध्ये फरक कितीचा आहे 0.5चा। आता यावरनं आपल्याला त्यांनी काय सांगितले अशी 13 अर्धवर्तुळं त्यांनी काढलेली आहेत। मग या 13 अर्धवर्तुळांची पूर्ण ह्या वक्राची लांबी जी आहे म्हणजे हे मिळून आणि हे मिळून अशी जी उरलेली आहे ती सगळ्यांची मिळून लांबी किती आहे ती त्यांनी विचारलेली आहे। मग आता यामध्ये पाया 22/7 घ्या म्हटलेत। मग आता ए बी या क्रमाने केंद्र घेऊन काढलेले अर्धपरिघ अनुक्रमे P1, P2, P3 मानू। पहिल्या अर्धवर्तुळाची त्रिज्या 0.5 सेंटीमीटर, दुसऱ्या अर्धवर्तुळाची त्रिज्या 1.0 सेंटीमीटर याप्रमाणे माहिती दिली आहे। यावरून P1, P2, P3 असे P13 काढायचे। आता आपण तसे आकृती पुढे काढून घ्यायची। आता पहिल्या अर्धपरिघाची लांबी किती आहे P1 बरोबर पाय R1। पाय R1 हे काय अर्धपरिघाचं सूत्र आहे, म्हणून पाय गुणिले 1/2 बरोबर पाय/2। आता 1/2 कशासाठी घेतलेत तर आपण 0.5 साठी 1/2 घेतलेले। P2 मग किती आहे पाय R2 म्हणून पाय गुणिले 1 बरोबर पाय, कारण दुसऱ्या अर्धवर्तुळाची त्रिज्या किती सांगितली 1 सांगितली, तिसऱ्याची सांगितली आहे 1.5, त्याप्रमाणे हे सगळे आपण करून घेतले। मग आता म्हणजे आपण हे P1, P2, P3चे अर्धपरिघ काढून घेतले। मग आता म्हणजे 1/2 पाय, 1 पाय, 3/2 पाय या संख्या अंकगणिती श्रेणी आहेत। म्हणून येथे आता ए किती घेतला आपण 1/2 पाय आणि त्यातला फरक किती घेतला सामायिक फरक 1/2 पाय। यावरून S13 काढू। आता S13चं सूत्र SNचं सूत्र आपल्याला इथे वापरायचं आहे। SNचं सूत्र आपण घेतलं, त्यामध्ये आपण काय केलं ह्या सर्व किमती भरल्या। मग त्याच्यानंतर आपल्याला काय मिळते S13 बरोबर 13/2 चौकटी कंसात 2 गुणिले पाय/2 अधिक गोल कंसात 13 वजा 1 गोल कंस पूर्ण गुणिले पाय/2 चौकटी कंस पूर्ण। आता हे पुढे सोडवल्यावर आपल्याला काय मिळतं 13/2 चौकटी कंसात पाय अधिक 6 पाय। हे पूर्ण तुम्ही गणित सोडवू शकता। 13/2 गुणिले पाय 7 पाय
13/2 गुणिले पाय गुणिले 7 गुणिले 22/7 का तर हा पायची किंमत त्यांनी आपल्याला वरतीच सांगितलेली आहे, किती घ्यायची आहे 22/7 घ्यायची. मग आता हे पूर्ण जेव्हा आपण हे सोडवू तर हे 7ला 7 जाणार, 22नी ह्या 2नी 22ला भाग दिल्यावरती 11 येतात. 11 गुणिले 13चा गुणाकार येतो 143 सेंटीमीटर. म्हणजेच 13 अर्धवर्तुळांनी तयार झालेल्या वक्राची एकूण लांबी 143 सेंटीमीटर असेल असं आपण म्हणू शकतो. हा प्रश्न क्रमांक 5 बघा. एका गावात 2010 साली 4000 लोक साक्षर होते. ही संख्या दरवर्षी 400ने वाढते, तर 2020 साली किती लोक साक्षर असतील? आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल बघा. त्यांनी 2010 साली 4000 लोक साक्षर सांगितलेले आहेत आणि दरवर्षी म्हणजे 2020 पर्यंत दरवर्षी कितीने वाढते संख्या? 400ने वाढते. म्हणजे सामायिक फरक जो आहे दरवर्षी संख्या वाढण्याचा तो समान आहे. म्हणजे 2010 साली 4000, 2011 साली 4000 अधिक 400ने वाढली आहे म्हणजे 4400. 2012 साली 4400 म्हणजे ही 2011ची 4400 अधिक त्याच्यामध्ये 400 ॲड केले की 4800. अशाप्रमाणे 2020 पर्यंतची आपल्याला किती लोकसंख्या वाढलेली आहे ती काढायची. म्हणजे ही किती टोटल वर्ष झाली? 11 वर्ष झाली 2010 पासून 2020 पर्यंतची. म्हणून आता ए किती मिळाले आपल्याला? 4000. सामायिक फरक आहे 400 आणि वर्ष किती आहेत ती सगळी एन म्हणजे 11 आहे. मग आपल्याला सूत्र वापरायचं आहे TN बरोबर A अधिक गोल कंसामध्ये N-1 गोल कंस पूर्ण गुणिले D. आता ह्या सगळ्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला ह्या सूत्रामध्ये भरायच्या आहेत आणि पुढे गणित सोडवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला उत्तर मिळते 8000. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 2020 साली 8000 लोक साक्षर असतील. आता उदाहरण क्रमांक 6 बघा. श्रीमती शेख यांना 2015 साली वार्षिक पगार 1,80,000 रुपये मिळेल अशी नोकरी मिळाली. ऑफिसने त्यांना दरवर्षी 10,000 रुपये वाढ द्यायचे कबूल केले, तर कितव्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार 2,50,000 रुपये होईल? आता जर दरवर्षी 10,000 आता मूळ रकमेमध्ये जर आपण वाढवत गेलो म्हणजे 15 पासून पुढे, तर आणि ही रक्कम किती आहे? ठराविक रक्कम आहे 10,000 रुपये प्रत्येक वर्षी. म्हणजे त्यातला जो सामायिक फरक आहे तो किती आहे आपला? समान आहे. म्हणजेच आपल्याला मूळ रक्कम किती आहे? 1,80,000. त्याच्यामध्ये म्हणजे ती 2015 साली त्यांना नोकरी आपल्याला मिळालेली आहे. त्यावेळी पगार किती होता? 1,80,000 वार्षिक. दुसऱ्या वर्षी 10,000ची वाढ झाली त्याच्यामध्ये. तिसऱ्या वर्षी 2017ला पण म्हणजे 1,80,000 अधिक 10,000 म्हणजे 1,90,000. त्याच्यामध्ये तिसरं वर्ष कोणते येतं? 2017. मग त्याच्यामध्ये 1,90,000मध्ये परत 10,000ची वाढ म्हणजे 2,00,000 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला पुढे करत गेलं की आपल्याला ते मिळणार आहे. पण आपल्याला आता कसं करायचं आहे? एवढं करत बसण्यापेक्षा आपल्याला सूत्रात ह्या किमती ठेवून त्याप्रमाणे सोडवायचं. म्हणून ए आपण मूळ किती घेतला? आपला T1 मिळाला आपल्याला 1,80,000. D म्हणजे सामायिक फरक 10,000. N म्हणजे कितवं वर्ष, कितव्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार, कितवं वर्ष ते काढायचे. आणि TN किती आहे? म्हणजे 2,50,000 TN आपल्याला काढायचं आहे. मग TN त्यांनी दिलेलं आहे, आपल्याला N काढायचं. म्हणून TNचं सूत्र वापरायचं आपण इथे. म्हणून TN बरोबर A अधिक कंसामध्ये गोल कंसामध्ये N-1 गोल कंस पूर्ण गुणिले D. या सर्व किमती त्याच्यामध्ये भरायच्या आणि पुढे हे गणित सोडवल्यावरती आपल्याला काय उत्तर मिळतं? तर N बरोबर 8 मिळतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की 8व्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार 2,50,000 रुपये होईल.